आज मी वालाच्या शेंगा बनवत आहे. त्यासाठी वालाच्या शेंगा निवडून धुवून घेतल्या आहेत. वाला शेंगा धुवून निवडून घेतल्या. त्यासाठी घेतलेला आहे लसूण ठेचून घेतलेला आहे 9-10 पाकळ्या, टमाटर, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, मोहरी, लाल तिखट, हळद, मीठ. आता आपण कढईमध्ये तेल टाकू. कढईमध्ये आता मी तेल टाकते 2-3 पळ्या. ही छोटी आपली तेलाची बळी आहे. ते 3 पळ्या तेल टाकते. आपलं तेल गरम झालं ते टाकते मी आता मोहरी. मोहरी चांगली कडकडू द्यायची. तेलामध्ये चांगली कडकडली की त्याच्यामध्ये टाकायचे जिरे. वाला शेंगा एकदम 5 मिनटं होतात, लवकर होतात. डब्यासाठी देण्यासाठी पण लवकर डब्बा होतो आपला तयार. एकदम हिरवी मिरची पण टाकते आहे. कारण कधी डब्याला आपल्याला म्हणजे घाई होत असेल तर पटकन शेंगा होतात ह्या. आता टाकते लसूण. लसूण पण तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा. आणि शेंगदाणे पण टाकायचे. शेंगदाणे पण मी बारीक करून घेतले. लसूणला लालचा रंग होऊ द्यायचा. थोडासा लालचा रंग झाला किंवा टाकायचं टमाटर. टमाटर टाकलं की वरतून कोथिंबीर टाकायची, हळद, मीठ. लसूण पण आपला लाल झाला आहे. आता टाकते टमाटर. टमाटर पण लगेच तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं चांगल्यापैकी. मग टाकायचं लाल तिखट, मिरच पावडर. थोडा तिखट पण छान लागतात त्या. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. कोणाला जास्त आवडतं, कोणाला कमी आवडतं, त्यानुसार मीठ टाकायचं. थोडी हळद टाकायची. थोडा कांदा मसाला टाकायचा. आम्ही घरीच बनवून घेतलेला आहे तो टाकायचा. तो तेलामध्ये चांगला फ्राय होऊ द्यायचा. हे चांगलं तेलात फ्राय झालं की वरतून टाकायची कोथिंबीर. तेव्हा टमाटर पण आपलं चांगलं तेलामध्ये हे झालं, चांगलं फ्राय झालेलं आहे. मिरच पावडर पण तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची. आता वरतून टाकायची कोथिंबीर. हे पण तेलामध्ये चांगली फ्राय करून घेते. ते पण झालं तर टाकते वालाच्या शेंगा. धुवून घेतल्या, निवडून घेतलेल्या आहे. आता वाल टाकते. आता ही पण चांगली हे करते, मिक्स करते. एकदम 5 मिनटात ह्या शेंगा तयार होतात. हे आमच्या झाडालाच लावलेली शेंगाची झाडं आहे. त्या शेंगाने तोडलं छानपैकी ताज्या निवडून घेतल्या. चांगला वेलाला खूप छान शेंगा लागल्या त्याला. चला म्हटलं आज वाला शेंगाची भाजी बनवते. आता थोड्या 5 मिनटं झाकून ठेवते. आता आपल्या वाला शेंगा शिजलेल्या आहेत. आपली वाला शेंगाची भाजी तयार झाली आहे. हे बघा. हे बघा शेंगा शिजल्यात. आपल्या भाजी तयार झाली. आता टाकते त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट. आता हा मिक्स करून घेते. झाली आपली वाल्या शेंगाची भाजी तयार.
तुम्ही पण नक्की करून बघा. हे बघा, वाल्या शेंगाची भाजी तयार झाली आहे. माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.